गवार आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात. कढई ठेवून कढईमध्ये अर्धा पळी तेल टाकूयात. त्यानंतर गवार आपण तेलामध्ये टाकून त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालून त्याला परतून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटं वाफे ठेवूयात. 2-3 मिनटानंतर वाफलेले गवारला आपण फिरवून घेऊयात. एका पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकून त्यात थोडीशी मोहरी घालावीत. 2-4 पाकळ्या लसणाच्या कळीच्या बारीक काप केलेल्या घालाव्यात आणि 1 कांदा बारीक काप करून घालावा. त्याला चांगला ब्राऊन झाल्यानंतर एक टोमॅटो कट करून घालाव्यात आणि 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊयात. त्यानंतर अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच मीठ घालून छान परतून घेऊयात. टोमॅटो छान स्मॅश झाल्याच्या नंतर वाफवलेली गवार आपण त्याच्यामध्ये घालूयात. त्याला छान परतून घेऊयात. त्यानंतर भाजलेल्या दाण्याचा 1 चम्मच कूट घालूयात आणि छान फिरवून घेऊयात. आता गवार ही छान अशी शिजून झालेली आहे. आपण याला भाकरीसोबतही खाऊ शकता. अगदी पौष्टिक आणि छान अशी गवार तयार झालेली आहे. धन्यवाद.